छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये सभापतीची निवड बिनविरोध झाली आहे. ठाकरेंच्या सेनेच्या कृष्णा डोणगावकरांची अखेरच्या क्षणी माघार आहे. निवडणुकीसाठी अर्ज घेतला पण त्यांनी तो अर्ज भरलाच नाही. दरम्यान निवडणुकीमध्ये भाग घेऊ नका असा व्हीप ठाकरे सेनेनं काढलेला होता. मात्र डोणगावकर व्हीप मोडण्यावरती ठाम होते, पण अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतली. त्यानंतर त्यांनी अंबादास दानवेंवरती टीका केली. दानवेंनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलंय. हे बघा, आम्ही तिथून ठाण्याची बैठक झाल्यानंतर आम्ही कर्जतला गेलो. कर्जतला महेंद्र थोरवे यांचा फार्म हाऊस आहे. तिथं अंबादास दानवे आले. तिथं काही बैठका झाल्या आणि तिथून आम्हाला गोव्याला जायचं. कोणासोबत झाले? काही वरिष्ठ मंडळी, एकनाथ शिंदे. हो, त्यांच्या पक्षाच्या. बरं बरं. आणि मग काय ठरलं? सगळ्यांनी एकत्रित राहायचं, 9 जणांनी. हां. आणि दोन्ही शिवसेने एकत्र यायचं. एकत्रित राहायचं. कर्जतला सगळे सदस्य होते, तिथे गेले होते. तो कोणाचा फार्म हाऊस मला काय माहिती. फार्म हाऊस नाही, हॉटेल होतं ते कोणाचं मला माहिती नाही, पण तुम्ही तिथे गेलो होतो. हे सगळे सदस्य होते, यांनीच मला बोलवलं होतं, तिथं मी गेलो होतो. ठाण्याला तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक कधीच नाही, कधीच आणि नाही. ती बैठक अर्थपूर्ण होती अशा पद्धतीचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर केले. आता कृष्णा पाटलाचे मागचं 8 दिवसापूर्वीचा व्हिडिओ तुम्हीच काढा. तर मी काही कोणाच्या सदस्याला उत्तर मला देण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. कृष्णा पाटीलच काय काय बोललेले, मागच्याच तेच बोला की अंबादास दानवेचं काही नव्हतं, आम्हाला सत्य सवय. तुम्ही कृष्णा पाटलाचं फक्त तुम्हीच चेक करा, मी काही त्याला उत्तर नाही देत बसणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.